नमस्कार. दिवाळीनंतरच्या या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही आजचं लेक्चर म्हणून ऐकणार आहात. मराठी विषय पत्रिका क्रमांक 2 मध्ये कादंबरी या साहित्य प्रकाराविषयीचं विवेचन आपण याच्या अगोदर ऐकलं. या विवेचनाच्या अंतर्गत तुम्ही कादंबरी हा एक कल्पित गद्य आणि दीर्घ असणारा असा एक प्रकार कसा आहे हे तुम्ही समजावून घेतलं. याचबरोबर कादंबरीच्या असणाऱ्या दीर्घत्वाचा कथेशी असणाऱ्या दीर्घत्वाशी असलेलं नातं तुम्ही समजावून घेतलं. आता याचबरोबर आपण आता कादंबरी या साहित्य प्रकाराच्या मध्ये असलेल्या घटकांविषयी काही आपण चर्चा केली. या घटकांची चर्चा आताच्या तासाला आपण आणखीन पुढे नेऊन ती तिथे पूर्ण करणार आहोत. आपण मागच्या तासाला बघितलं की कादंबरीमध्ये असलेल्या त्याच्या दीर्घत्वामुळे त्याच्या असलेल्या घटकांमध्ये इतर कल्पित कथनात्मक साहित्य प्रकारांमध्ये आणि त्याच्यामध्ये काही बदल घडतो, काही फरक असतो. कादंबरी या साहित्य प्रकाराचा विचार करत असताना आपण एक बघितलं की तो कथनात्मक असा साहित्य प्रकार आहे. कथनात्मक साहित्य प्रकारामध्ये कथन हा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि कथन या महत्वाच्या भागाबरोबर येतोय ती कथनात्मकता आणि त्याचबरोबर येते ते कथनक. साहित्याचा विचार करत असताना आपण त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करतो. येथे कादंबरीच्या संदर्भात कादंबरीच्या असलेल्या घटकांचा विचार आपल्याला करावा लागेल. कादंबरीच्या घटकांविषयी विचार करताना काही ठळक घटक आपल्याला सांगता येतील. हे ठळक घटक कोणते? तर एक कथानक, दोन पात्र अथवा व्यक्तिरेखा की ज्याचा विचार काही प्रमाणात आपण केलेला आहे तो अधिक आता येथे करणार आहोत. तीन कादंबरीमधील स्थळ, चार कादंबरीमधील वातावरण व अवकाश आणि पाच कादंबरीची भाषा. येथे आपण कथानक या घटकाचा पहिल्यांदा विचार करू. कथानक या घटकाचा पहिल्यांदा विचार करताना एक गोष्ट महत्वाची आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे अशी की कादंबरीची गोष्ट आणि कादंबरीचं कथानक या दोघांमध्ये फरक आहे. गोष्ट आणि कथानक याच्यातला फरक आपण आता समजावून घेऊ. गोष्ट म्हणजे काय सांगायचे आहे ते आणि कथानक म्हणजे ते कसे सांगितलेले आहे ते. आता कादंबरीचे जे कथानक आहे ते कादंबरीचे कथानक कथेच्या कथानकाच्या तुलनेने दीर्घ आणि अधिक गुंतागुंतीचे असते. कसे ते आपण समजावून घेऊ. कादंबरीचे जे कथानक आहे ते कथानक देखील कथेप्रमाणेच घटनांची साखळी असते, परंतु दीर्घत्वामुळे ही घटनांची साखळी अधिक दीर्घ, अधिक मोठी, अधिक व्यापक, अधिक व्यामिश्र ही होत जाते. आपण बघूयात काही उदाहरणांच्या साहाय्याने. आपण एका कादंबरीचे उदाहरण घेऊयात. ही कादंबरी तुम्हाला नेमलेली कादंबरी असणार आहे. या तुम्हाला नेमलेल्या कादंबरीच्या विचारामुळे तुम्हाला त्या कादंबरीविषयीचा विचार देखील होईल. दोन कादंबऱ्या तुम्हाला नेमलेल्या आहेत, ते दोन्ही कादंबऱ्यांचा आपण सलग विचार करूया. पहिली कादंबरी तुम्हाला नेमलेली आहे ती थँक यू मिस्टर ग्लाड, अनिल बर्वे यांची ही कादंबरी आहे. तर दुसरी कादंबरी तुम्हाला नेमलेली आहे दिवे गेलेले दिवस, रंगनाथ पठारे यांची ती कादंबरी आहे. आपण बघूयात दोन्ही कादंबऱ्यांमध्ये त्यांची असलेली गोष्ट. थँक यू मिस्टर ग्लाड या कादंबरीची गोष्ट काय आहे? तर या कादंबरीची गोष्ट आहे वीरभूषण नावाचा एक कैदी हा एका तुरुंगात येतो की जेथे ग्लाड नावाचा एक जेलर आहे. या जेलरचं स्वतःचा काही भूतकाळ आहे, वीरभूषणचा स्वतःचा काही भूतकाळ आहे. वीरभूषणला फाशी झालेली आहे आणि तो फाशीचा कैदी म्हणून तिथे वाट बघतो आहे. आणि या दरम्यान काय घडतं ही सगळी त्या कादंबरीची गोष्ट आहे. तर दिवे गेलेले दिवस या कादंबरीमध्ये एका अर्धनागर गावामध्ये एका महाविद्यालयात एक प्राध्यापक आहे. हा प्राध्यापक महाराष्ट्रात आणीबाणी, देशात आणीबाणी लागलेली असतानाच्या कालखंडामध्ये आहे आणि या आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्या महाविद्यालयात, त्या गावामध्ये काय घडते आणि आणीबाणीच्या नंतर त्या गावामध्ये काय घडते, त्या राजकारणामध्ये काय घडते, ही त्या कादंबरीची गोष्ट आहे. आता तुम्हाला लक्षात आले असेल की या दोन्ही कादंबऱ्यांच्या गोष्टी मी तुम्हाला 2 ते 5 मिनिटांमध्ये सांगितल्या. आता या 2 ते 5 मिनिटांमधल्या गोष्टी कादंबरीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. गोष्ट रचत असताना, ती सांगत असताना त्याचं रूपांतरण ज्या पद्धतीने केलं जातं,
ज्या पद्धतीने ती रचली जाते त्या रचण्याला कादंबरीचे कथानक असं म्हणतात. आणखीन सोप्या तुम्हाला समजेल अशा उदाहरणातून आपण बघू. ज्या वेळेला आपण चित्रपट बघतो तेव्हा चित्रपटाची एखादी छोटीशी गोष्ट असते. जसे की एका चित्रपटाची गोष्ट अशी आहे की एका गावामधील एक तरुण मुलगा त्याच गावामध्ये असलेल्या उच्चवर्णीय अशा तरुण मुलीच्या प्रेमात पडतो. ते दोघे पळून जाऊन लग्न करतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक वाईट अशी गोष्ट घडते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की हे एका लोकप्रिय झालेल्या सामाजिक अशा चित्रपटाचं मध्ये गोष्टीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. पण हे सगळे कसे घडते त्याची रचना ही आपल्याला त्या चित्रपटाचा स्क्रीन प्ले म्हणून म्हणता येईल. कादंबरीच्या बाबतीमध्ये आपल्याला अगदी तसंच म्हणता येतं. एखादी गोष्ट सांगत असताना त्या गोष्टीचं रचना त्या कादंबरीमध्ये कशी झालेली आहे हे रचना म्हणजे कादंबरीचे कथानक होय. आपण आणखीन काही उदाहरणावरनं बघून घेऊ. कोसला नावाची कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. पुणे येथे सांगवीसारख्या एका छोट्या गावावरनं गेलेला मुलगा आणि त्याच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या दरम्यान आणि आलेल्या अनुभवाच्या दरम्यान काय घडते आणि तो कसा बदलतो याची समग्र हकीकत या कादंबरीमध्ये आहे. आता या कादंबरीची गोष्ट म्हटल्यास अगदी छोटीशी एका वाक्यात सांगण्यासारखी आहे, परंतु कादंबरीचा हे कसे घडते हे काही पृष्ठांमध्ये सांगितलेले आहे. याच्या अगोदर सांगितलेल्या दोन्ही कादंबऱ्या म्हणजे थँक यू मिस्टर ग्लॅड आणि दिवे गेलेले दिवस या दोनही कादंबऱ्यांमध्ये अगदी याच पद्धतीने घडते. या दोनही कादंबऱ्यांमध्ये त्याच्या गोष्टी आपल्याला एक दोन ओळींमध्ये क्वचित प्रसंगी छोट्याशा परिच्छेदामध्ये आपल्याला ती गोष्ट सांगता येऊ शकते, परंतु त्याचे कथानक मात्र हे दीर्घ असू शकते आणि दीर्घ आहेच. ज्या प्रदीर्घ आणि मोठ्या महाखंडात्मक किंवा द्विखंडात्मक त्रिखंडात्मक अशा कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांची कथानके तर अधिक गुंतागुंतीची आणि व्यापक असतात. कथानकाची रचना ही कशा प्रकारची असते हे बघायचे जर ठरल्यास तर कथानकाचे 3 महत्वाचे घटक आपल्याला बघता येतील. हे 3 महत्वाचे घटक कोणते? तर एक महत्वाचा घटक तो म्हणजे या गोष्टी या घटना ज्यांच्या बाबतीमध्ये घडतात ती पात्रे, ही पात्रे जेथे कुठे असतात ते स्थळ, या घटना कुठल्या विशिष्ट कालखंडामध्ये घडतात तो विशिष्ट कालखंड आणि या सगळ्याचा मिळून एक अवकाश निर्माण होतो तो अवकाश. हे त्या कथानक रचनेचा एक महत्वाचा भाग असतो. आता ही कथानकाची सर्व रचना ही बांधली जाते निवेदनाच्या एका सूत्राने. येथे आपल्याला लगेचच लक्षात येते की आपल्या कादंबरी विषयीच्या तात्विक विवेचनामधला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे निवेदक. त्या निवेदकाचा विचार आपण इथे करायला लागलेलो आहोत. निवेदकाचा विचार करत असताना की जो नंतरही आपण काही कादंबऱ्यांच्या मांडणीतून दीर्घ पद्धतीने शिकणार आहोत, समजावून घेणार आहोत, जो विचार आपण आपल्याला नेमलेल्या 2 कादंबऱ्यांच्या साहाय्याने देखील समजून घेणार आहोत. परंतु येथे कथानकामध्ये निवेदकाचे स्थान, कथानकाच्या संदर्भात निवेदकाचे स्थान समजून घेण्याकरता आपण हे बघूया. कथानकामधला जो निवेदक असेल, कादंबरीमधला जो निवेदक असेल तो कादंबरीचा निवेदक 2 पद्धतीने आपल्याला सांगता येईल. एक प्रथमपुरुषी निवेदक आणि दुसरा अन्यपुरुषी निवेदक. प्रथमपुरुषी निवेदक ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण काय? तर ज्या ठिकाणी निवेदक सांगत असताना मी याचा वाक्प्रयोग करतो तो निवेदक प्रथमपुरुषी निवेदक समजवायचा आणि जेथे निवेदक या घटनांच्या बाहेर असतो आणि ते असा उल्लेख ज्या वेळेला सतत करत असतो त्यावेळेला तो अन्यपुरुषी निवेदक आहे. आपण प्रथमपुरुषी निवेदकाची काही वैशिष्ट्ये आणखी थोडक्यात बघूया. प्रथमपुरुषी निवेदक हा त्या कथानकाच्या बाहेर त्या गोष्टीच्या बाहेर नसतो. तो त्या गोष्टीमध्ये त्या कथानकामध्ये अंतर्भूत झालेला असतो. परंतु अन्यपुरुषी निवेदक मात्र त्या कथानक जरी आपल्याला सांगत असला तरी त्या कथेचा त्या गोष्टीचा तो भाग नसतो. त्या गोष्टीच्या बाहेरून त्या गोष्टीपेक्षा लांब राहून तटस्थतेने तो आपल्याला ती गोष्ट सांगत असतो. एका सोप्या उदाहरणाद्वारे आपल्याला हे बघता येईल. रस्त्याने चालत असताना आपले भांडण झाले आणि त्या भांडणाची हकीकत आपण आपल्या मित्राला नंतर सांगत आहोत त्यावेळेला आपण प्रथमपुरुषी निवेदक असू. परंतु रस्त्याने जाताना कुणाचे तरी भांडण चालू आहे आणि त्या भांडणाची हकीकत आपण आपल्या मित्राला नंतर सांगत असू त्यावेळेला तो अन्यपुरुषी निवेदक असेल. प्रथमपुरुषी निवेदक असण्याचे काही लाभ आहेत.
प्रथम पुरुषी निवेदकाच्या काही बलस्थाने आहेत. ती बलस्थाने कोणती? तर प्रथम पुरुषी निवेदक हा अधिक विश्वासार्ह वाटतो, परंतु याला काही मर्यादा देखील आहे. या मर्यादा कोणत्या? तर संपूर्ण कथेचं अथवा कादंबरीचं निवेदन एका विशिष्ट अशा निवेदकाच्या रचनेतून, त्याच्या दृष्टिक्षेपातून आपल्या पुढे येते. कादंबरीकार यावर सोय म्हणून कादंबरीमध्ये एकापेक्षा जास्त अशी प्रथम पुरुषी निवेदन आणतात. याचे एक सोपे उदाहरण घ्यायचे जर ठरल्यास तर मृत्युंजय या कादंबरीचे उदाहरण आपल्याला घेता येईल. मृत्युंजय या कादंबरीमध्ये एकापेक्षा अधिक निवेदकांचा वापर केलेला असल्याचे आपल्याला आढळते. अनेक कादंबरीकार आपल्या निवेदनामध्ये वैविध्य आणण्याकरता आणि वेगवेगळे दृष्टिक्षेप आपल्या कादंबरीला स्पर्श देण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या निवेदकांचा वापर करण्याची उदाहरणे आपल्याला दिसून येतात. अन्य पुरुषी निवेदकाची काही बलस्थाने आहेत, तशाच काही मर्यादा आहेत. त्याची मर्यादा त्याची बलस्थान सगळ्यात पहिल्यांदाच असं आहे की अन्य पुरुषी निवेदकाला तटस्थपणाने एकाच वेळेला अनेक गोष्टींबद्दलचं वर्णन, अनेक भागाचे विवेचन करता येते. परंतु त्याच्या तटस्थतेमुळे त्याला काही मर्यादा देखील येऊ शकतात. वाचक आणि लेखक याच्यामध्ये येणारा एक प्रकारचा विश्वासार्हतेचा किंवा जवळीकीचा भाग हा अन्य पुरुषी निवेदकांमुळे काहीसा गमावला जातो. अर्थात हे पूर्ण मर्यादा नाही. निवेदकाचा अधिक प्रदीर्घ विचार आपण नंतर करणार आहोत. सध्याच्या पुरता इतकाच की निवेदक हा कथानक वाचकापर्यंत पोहोचवणारा एक दुवा जरी बाह्यत्व दिसत असला तरी तो त्या कथेच्या अंतर्गत जणू काही एखाद्या मणक्याप्रमाणे रचलेला एक महत्वपूर्ण असा दुवा असतो. या कथानकाच्या रचनेमध्ये आपल्याला दुसरा एक महत्वाचा भाग बघता येतो, तो म्हणजे पात्र. पात्र अर्थात व्यक्तिरेखा हे कादंबरीमधला एक महत्वाचा असा भाग आहे. कादंबरीमधली पात्र ही वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. ती जिवंत माणसं असू शकतात, ती भूतकाळातली माणसं असू शकतात, ती पूर्णपणे कल्पित अशी माणसं असू शकतात, कधी प्राणी असू शकतात, तर कधी वस्तू, तर कधी निसर्गातले घटक असू शकतात. उदाहरणार्थ भूतकाळातील व्यक्तिरेखा कादंबऱ्यात आल्याचे उदाहरण आपल्याला पानिपत सारख्या कादंबरीच्या मार्फत सांगता येईल. या पानिपतच्या कादंबरीमध्ये, पानिपत या कादंबरीमध्ये पानिपतच्या लढाईबद्दलचं त्या लेखकाचं असणारं विवेचन आहे. त्याने कादंबरी मध्ये केलेलं त्याचं रूपांतरण आहे. तिथे मध्ये असलेले वेगवेगळे पेशवे, वेगवेगळे आणखीन पात्र, हीच इब्राहिम खान किंवा इतरही आणखीन पात्र, ही सगळीची सगळी ही कधी काळी होऊन गेलेली आहे. ही कधी काळी होऊन गेलेली पात्र या कादंबरीमध्ये येतात, ती कल्पित स्वरूपामध्ये येतात. कधी कधी होऊन गेलेल्या पात्रांबरोबरच काही पूर्णपणे कल्पित अशी पौराणिक पात्रे देखील कादंबऱ्यांमध्ये येऊ शकतात. ती अनेक पौराणिक कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसतात. काही काही हयात असलेली किंवा जिवंत असलेली पात्र देखील कादंबरीमध्ये येण्याची उदाहरणे आहेत. परंतु मुख्यत्वे कादंबरीमध्ये येणारे पात्र ही कल्पित स्वरूपाची असतात आणि त्या पात्रांची रचना, व्यक्तिरेखांची रचना, त्यांचे रेखाटन हे कादंबरीकाराने त्या कादंबरीच्या एकूण रचनेच्या सूत्रानुसार केलेले असते. कादंबरीची पात्र ही कधी कधी प्राणी देखील असू शकतात. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सत्तांतर या कादंबरीमध्ये आपल्याला हे दृष्टिक्षेपास येते. त्याच्यामधली सगळी पात्र हे माकडे आहेत. तर डोंगरा एवढ्या या कादंबरीमध्ये त्यातील पात्र हे एक डोंगर आहे. रारण ढांग सारख्या कादंबरीमध्ये तेथे असलेली ढांग म्हणजे मोठी दरी ही एखाद्या पात्राप्रमाणेच तेथे येते. म्हणजे पात्रांच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट येथे लक्षात येते, ती म्हणजे कशी पात्र ही अशी विविधांगी, बहुआयामी अशी असू शकतात. बहुआयामी या गोष्टीचा विचार करताना आपल्याला पात्राला दिलेली, लेखकाने दिलेली ट्रीटमेंट ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ती कोणत्या प्रकारची? तर काही पात्रे ही स्थिर स्वरूपी असतात, तर काही पात्रे ही विकासी असतात. आपण काही उदाहरणाच्या साहाय्याने बघू. ज्या वेळेला तुम्ही 9वीत होतात त्यावेळेला जसे दिसत असाल तसे तुम्ही आता दिसत नाही. 9वीत ज्यांनी तुम्हाला बघितलेले आहे आणि थेट आत्ता बघितले ते तुम्हाला त्यांच्यात झालेला बदल, तुमच्यात झालेला बदल हे तुम्हाला ते दाखवून देतील, सांगतील. तुमचा 9वीचा असलेला फोटो आणि आत्ताचा तुमचा फोटो या दोघांची तुलना केल्यास तुमच्यात झालेला बदल आपल्याला दिसून येईल. परंतु 9वीच्या वर्षामध्येच जर तुम्ही एका स्थिर काळामध्ये स्वतःकडे जर बघितलं
तर तुमच्यात ते बदल आढळत नाही. म्हणजे आज जर देखील काल तुमचा जे फोटो काढला आणि आज काढला, तर तुमच्यामध्ये फार काही प्रचंड बदल घडणार नाही. तिथे तुम्ही स्थिर स्वरूपी आहात. परंतु 9वी ते आत्ता यामध्ये तुम्ही खूप बदललेले आहात. कादंबरीमध्ये जी पात्र त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडवत नाही, किंबहुना ते घडत नाही, त्या आहे कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत ती एकाच स्थिर स्वरूपामध्ये राहतात. ती स्थिर स्वरूपी पात्र असतात. तर कादंबरीच्या सुरुवातीला जी पात्र आपल्या पुढे येतात, ती कादंबरीच्या अंतिमता पूर्णपणे किंवा बदललेली असतात. त्यावेळेला त्या कादंबरीमध्ये आपल्याला परिवर्तनशील पात्रे दिसतात किंवा त्याला विकासी पात्रे असेही म्हणतात. म्हणजे येथे आपल्याला असे लक्षात येते, की परिवर्तनशील पात्रे किंवा विकासी पात्रे आणि स्थिर प्रवृत्ती पात्रे ही पात्राचे ढोबळ असे प्रकार आपल्याला सांगता येईल. हे त्याच्यामध्ये त्या कादंबरीला दिलेल्या कादंबरीकारांनी दिलेल्या ट्रीटमेंटनुसार आपल्याला हे सांगता येईल. आपल्याला एका कादंबरीच्या उदाहरणाद्वारे हे सांगता येईल. कादंबरीचे उदाहरण आहे कोसला या कादंबरीचे. कोसला या कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीमधले पांडुरंग सांगवीकर नावाचा एक मुलगा सांगवीसारख्या एका छोट्या गावातून शिकण्याकरता पुण्याला जातो आणि पुण्याला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून तो पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या बदलण्याची जी हकीकत आहे ती सगळी या कादंबरीमध्ये आहे. येथे आपल्याला असं म्हणता येते की येथे ही कादंबरीमधला पांडुरंग हे पात्र, पांडुरंग ही व्यक्तिरेखा ही परिवर्तनशील अशी व्यक्तिरेखा आहे. याच्या उलट त्या कादंबरीमध्ये आणखीनही इतर काही पात्रे येतात. ती पात्रे मात्र स्थिर स्वरूपी आहेत. तर ती स्थिर स्वरूपी पात्रे का आहेत? तर त्या कादंबरीमधली ती तितकीशी महत्वाची पात्रे नाहीत. कादंबरीतल्या पात्राची परिवर्तनशीलता ही मुख्यत्वे त्यातील मुख्य अशा पात्रांच्या संदर्भातच होत असते. येथे आपण अपरिहार्यपणे कादंबरीची मुख्य पात्रे, कादंबरीची केंद्रवर्ती पात्रे आणि पूरक पात्रे याकडे आपण जात आहोत. आपण मगाच्याच पानिपत या कादंबरीचे उदाहरण घेऊयात. पानिपत या कादंबरीमध्ये असणारा विश्वासराव, सदाशिवराव भाऊ यासारखी पात्रे ही महत्वाची आणि केंद्रवर्ती पात्रे आहेत. परंतु त्यांच्या आजूबाजूला असणारी इतर जी पात्रे आहेत ती सगळी पूरक पात्रे आहेत. या पूरक पात्रांच्या रेखाटनाच्या तपशिलामध्ये कादंबरीकाराने जितके जितका अवकाश वापरला नाही त्यापेक्षा जास्त अवकाश केंद्रवर्ती पात्राच्या रेखाटनामध्ये वापरलेला आहे. अर्थात इतर कादंबऱ्यांच्या बाबतीमध्येही आपल्याला हेच म्हणता येईल. मगाच्याच कोसला या कादंबरीच्या उदाहरणाबाबतीमध्येही हेच सांगता येईल. थँक्यू मिस्टर या ग्लाड या कादंबरीमध्ये ग्लाड आणि वीरभूषण ही दोन महत्वाची पात्रे ज्या तपशिलाने आपल्या पुढे येतात त्या तपशिलाने इतर आणखीन पात्रे येत नाही. किंवा दिवे गेलेले दिवस मध्ये केंद्रवर्ती निवेदक, त्याचे दोन मित्र याच्या व्यतिरिक्त आणि प्राचार्य हे जे पात्र आहेत याच्या व्यतिरिक्त इतर जी पात्र आहेत ते इतर पात्र तितक्याशा तपशिलाने आपल्या पुढे येत नाही. म्हणजे येथे आपल्याला असं एक लक्षात येते की पूरक आणि केंद्रवर्ती पात्र यामधील फरक आपल्याला दाखवून देता येतो. ही पूरक पात्रे ही कादंबरीमध्ये मोठ्या संख्येने येऊ शकतात. याचे कारण असे की कादंबरीमध्ये असलेला अवकाश, कादंबरीमध्ये असलेले स्थळ, कादंबरीमध्ये असलेली प्रसाराची किंवा ते वाढीची शक्यता यामुळे ही पात्रे अशी विविधांगी अनेकविध तपशिलासकट ही येऊ शकतात. तर कथेमध्ये किंवा नाटकामध्ये त्याला काही एक मर्यादा असतात. परंतु तो आपल्या अभ्यासाचा विषय येथे नाही. आपल्या अभ्यासाचा विषय येथे आहे की ही जी पात्रे आहेत ती पात्रे कोणकोणत्या प्रकारे आहेत. ही पात्रे स्त्री, पुरुष, लहान मुले अशी देखील असू शकतात. येथे आपल्याला असे लक्षात येते की पात्रांबाबतचे वैविध्य हे कादंबरीमधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला हे पात्रांविषयीचं विवेचन या अगोदर झालेले आहेच. आज हे थोडेसे अधिक तपशिलाने झाले. अर्थात त्याबरोबरच्या सर्व तपशिलांचा भाग या अगोदरच्या आणि नंतरच्या देखील याचा मधलं हे माझे जे विवेचन आहे हे काहीसे सूत्ररूपाने आहे. याचे प्रदीर्घ विवेचन हे तुम्हाला नंतर मिळणाऱ्या टिपणांमध्ये असणार आहे. पात्र या घटकाकडून आपण दुसऱ्या एका घटकाकडे जातो. तो दुसरा घटक म्हणजे ते कादंबरीचे स्थळ. या कादंबरीमध्ये या पात्रांबाबत जे काही घडते ते विशिष्ट स्थळी घडत असते. हे विशिष्ट स्थळ हे ऐतिहासिक कादंबरीमध्ये ऐतिहासिक स्थळे असतील, पौराणिक कादंबरीमध्ये पौराणिक स्थळे असतील, तर आधुनिक कादंबरीमध्ये आधुनिक अशी स्थळे असतील.
ज्या विज्ञान कादंबऱ्या असतात त्या विज्ञान कादंबऱ्यांमधल्या स्थळे आणखीनच वेगळ्या प्रकारची असतात. तिथे वापरले जाणारे जी स्थळे आहेत ती आणखीनच वेगळ्या कल्पित विश्वाचा आधार घेऊन ती उभी केलेली असतात. काही कादंबऱ्यांची उदाहरणे आपल्याला या सर्व स्थळांच्या संदर्भात घेता येईल. पानिपतमध्ये वापरलेली स्थळे ही तत्कालीन पेशवाईमधली तत्कालीन भारतीय परिप्रेक्ष्यातली स्थळे आहेत. तर कोसला या कादंबरीमध्ये असलेलं पुणे हे स्थळ की जे प्रत्यक्षातीलही आहे हे एका विशिष्ट कालखंडातील आहे. कादंबरीकाराने ज्या 60च्या दशकामध्ये जे पुणे बघितले ते पुणे त्याने त्या कादंबरीमध्ये व्यक्त केलेले आहे. आजच्या पुण्याशी आपण त्याची तुलना करू शकत नाही. तुलना जरी केली तरी त्यातील घडलेले बदलच आपल्याला दिसतील. किंवा थँक्यू मिस्टर ग्लॅड या कादंबरीमध्ये सर्व कादंबरी एका विशिष्ट अशा स्थळी म्हणजे जेलमध्ये ती घडते. त्या जेलमधल्याही काही वेगवेगळ्या स्थळांमध्ये ती घडते. थँक्यू मिस्टर ग्लॅडचे विवेचन आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला या स्थळांचा विचार आपण करणारच आहोत. दिवे गेलेले दिवस या कादंबरीचे स्थळ हे एका अर्धनागर अशा गावाचे स्थळ आहे. त्या गावामध्ये असलेली आणखीनही इतर जी स्थळे आहेत जसे महाविद्यालय, वेगवेगळ्या गल्ल्या, रस्ते, वेगवेगळे घरे, निसर्ग हे देखील त्याची स्थळ म्हणून आपल्याला मानावी लागतात. म्हणजे आपल्याला स्थळांच्या संदर्भात असे म्हणता येते की कथानक जेथे घडते, गोष्ट जेथे घडते त्या घडण्याचे ठिकाण त्या कादंबरीचे स्थळ म्हणून आपल्याला सांगता येईल. ही स्थळे वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाची असतात. त्या वैविध्यपूर्ण स्वरूपाचे दर्शन आपल्याला कादंबरीमधून घडते. अर्थात ही वैविध्यता, ही विविधता पूर्णता ही कादंबरीचे प्रकार, कादंबरीच्या मधनं लेखकाला जे काही सांगायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असते. त्याचप्रमाणे कादंबरीकाराच्या क्षमतेवरती देखील अवलंबून असते. या स्थळाच्या बरोबरच आणखीन येणारा एक महत्वाचा घटक म्हणजे काळ. आता काळ आपल्याला दोन पद्धतीने सांगता येतो. एक प्रत्यक्षातील काळ आणि दुसरा त्या कादंबरीमध्ये असलेला काळ. जसे पानिपत या कादंबरीचा जो काळ आहे तो कादंबरीचा काळ त्या एका विशिष्ट कालखंडाविषयी कडे आपल्याला निर्देश करतो की जो ऐतिहासिक काळ आहे. परंतु ऐतिहासिक कादंबरीमध्ये असलेला जो काळ आहे तो आधुनिक कादंबरीमध्ये असेलच असं नाही. परंतु या सर्व घटना कुठल्या तरी काळाच्या एका पटावरती घडत असतात, काळाच्या परिप्रेक्ष्यात घडत असतात. जसे दिवे गेलेले दिवस या कादंबरीचा जो कालखंड आहे तो आणीबाणी आणि आणीबाणीच्या नंतरचा कालखंड आहे हे आपल्याला लक्षात येते. किंवा थँक्यू मिस्टर ग्लॅड या कादंबरीचा जो कालखंड आहे तो 1960 नंतरचा कालखंड आहे हे आपल्याला लक्षात येते. डिस्टोपियन पद्धतीच्या कादंबऱ्यांमधला काळ हा मात्र वेगळा असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास उद्या नावाची एक अनंत खरे यांची जी कादंबरी आहे, नंदा खरे यांची जी कादंबरी आहे त्या नंदा खरे यांच्या कादंबरीमध्ये एक उद्याचा जो एक भविष्य काळ आहे त्या भविष्य काळामध्ये असलेलं असू शकणारं एखादं स्थळ, कल्पित असं स्थळ हे निवडलेलं आहे. अंताजीची बखर याच त्यांच्या कादंबरीमध्ये एक कालखंड त्यांनी ऐतिहासिक वाटणारा जो उभा केलेला आहे तोही डिस्टोपियन पद्धतीचाच आहे. मुद्दा आपल्याला फक्त येथे हाच घ्यायचा आहे की काळाची जी संकल्पना आहे ती आपल्या प्रत्यक्ष काळापेक्षा भिन्न अशा स्वरूपाची कादंबरीमध्ये असते. आता या काळाबरोबरच आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते ती म्हणजे अवकाश. आता अवकाश ही संकल्पना काळ आणि स्थळ या दोन्हीने एकत्र मिळून बनते. म्हणजे विशिष्ट काळामध्ये विशिष्ट असलेलं स्थळ यातून एकूण त्या कादंबरीमध्ये असलेल्या अवकाशाची स्थिती बनते. या अवकाशाच्या व्याप्तीवर त्याच्या असण्याची शक्यता निर्माण होते. उदाहरणार्थ कथेमध्ये वापरलेला जो अवकाश आहे तो काहीसा त्रुटीच्या स्वरूपाचा असतो, परंतु कादंबरीमध्ये असलेला अवकाश हा प्रदीर्घ अशा स्वरूपाचा असतो. एका कादंबरीचं आपल्याला उदाहरण घेता येईल. कादंबरीचं शीर्षक आहे 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड म्हणजे एकाकीपणाची 100 वर्षे. 100 वर्षे म्हटल्यानंतर लगेचच आपल्याला लक्षात येते की या कादंबरीमध्ये असलेला कालखंड हा प्रदीर्घ अशा स्वरूपाचा आहे. साहजिकच त्यात असलेली पात्रे, त्यात असलेली स्थळे, त्यामध्ये असलेला एकूणच कालखंड हा दीर्घ स्वरूपाचा असल्यामुळे त्याचा अवकाशही फार मोठा झालेला आहे. अर्थात त्यातील घटनांची संख्या देखील दीर्घकाळ झालेली आहे, मोठी झालेली आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथे अशी लक्षात येते की कादंबरीचा अवकाश हा
पुन्हा एकदा कादंबरीकाराची क्षमता आणि त्या कादंबरीचा आशय याच्यावरती अवलंबून असतो. तर आताच्या या निवेदनामध्ये आपण या प्रमुख घटकांचा विचार केला. या प्रमुख घटकांची बांधणी ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीला कथानक असे म्हणतात. या कथानकाची रचना कादंबरीकार आपल्या क्षमतेनुसार त्याचबरोबर त्या कादंबरीचा असलेले सूत्र त्या पद्धतीने करत असतो. कथानकाची रचना करताना तो काळाचे सूत्र त्याचबरोबर घटनांचे सूत्र वापरतो. त्याचबरोबर त्याला सगळ्यांनी बांधणारा निवेदनाचा धागा असतो. प्रत्यक्षात ज्या पद्धतीने ज्या कालक्रमाने घटना घडतात त्याच कालक्रमाने कथानकांमध्ये घडतीलच असे नाही. त्यामध्ये एखादी घटना आधी घडेल ती कादंबरीमध्ये नंतर येईल, परंतु एखादी घटना नंतर घडू शकते ती कादंबरीमध्ये आधी येऊ शकते. उदाहरण घ्यायचं जर ठरल्यास एखाद्या कादंबरीमध्ये आपल्या पुढे येणारा जो कादंबरीचा निवेदक आणि कादंबरीचे पात्र हे वयाच्या एका टप्प्यावरती असेल, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये अगोदरही काही घटना घडून गेलेल्या असतील. काही कादंबरीकार आपल्या कादंबरीतील घटनांची रचना कालक्रमानुसार करतात. असे जरी असले तरी ती पूर्णपणे कालक्रमानुसार होईलच असे नाही. कथानकाच्या रचनेमध्ये कालखंड मागे पुढे होऊ शकतात. याचबरोबर कालखंडाचा संक्षेप आणि कालखंडाचा विस्तार हे देखील तंत्र, काळाचा संक्षेप विस्तार हे तंत्र वापरलं जातं. नाटकाविषयी विवेचन समजून घेताना आपण हे बघितलेच की या कादंबरी त्या नाटकामधील पात्रे आणि प्रत्यक्ष जीवनातील पात्रे यांच्यामधील असणारा फरक आपण बघितला होता. प्रत्यक्ष जीवनातील माणसे जेवढ्या वेळ जेवतात तेवढ्या वेळ नाटकामधील पात्रे जेवत नाहीत. नाटकामध्ये असलेला जो वापरलेलं तंत्र हे संक्षेपाचे आहे. आपण आणखीन काही एका उदाहरणाद्वारे आपण बघू. आपल्या एका उदाहरणाद्वारे आपल्याला हे बघता येते इथं ते असं की कादंबरीमध्ये असलेला कालखंड, पात्राचा कालखंड हा 100 वर्षाचा कालखंड आहे असे आपण मगाच्या कादंबरीच्या उदाहरणात बघितले. परंतु हे या कादंबरीमध्ये तितक्या 100 वर्षाच्या काळामध्ये येत नाही. इथे संक्षेपाचे तंत्र वापरलेले आहे. म्हणजे संक्षेप आणि विस्तार हे तंत्र कथानकाच्या संदर्भात वापरले जाते. तर आजच्या या तासाला आपण कथानकाची रचना, कथानकाच्या रचनेमध्ये असलेले वेगवेगळे घटक आणि त्यांचे स्थान या गोष्टी आपण बघितल्या. या सर्व तुम्हाला फक्त दिशादर्शक आहेत, या सूत्ररूपाने आहेत. यातील आणखीन तपशील आणि आणखीन विवेचन, विस्तारपूर्वक विवेचन हे तुम्हाला मी जी टिपण पुरवणार आहे त्यामध्ये येणारच आहे. येथे आजचं आपलं जे विवेचन आहे ते विवेचन संपतं. धन्यवाद.